मी रुपाली संजय कसबजे, हे माझे मिस्टर संजय कसबजे, हा माझा मुलगा शार्दूल कसबजे. याला घेण्यासाठी सिद्धी लाईफ मध्ये आले होते ट्रीटमेंट घेण्यासाठी. मला सिद्धी इन्फर्टिलिटी सेंटर बद्दल माहिती मिळाली होती, पण माझा प्रॉब्लेम वेगळाच होता की माझी 4 ते 5 वेळा अबॉर्शन झाली होती. त्यामुळे मला असं वाटत होतं की इन्फर्टिलिटी सेंटरमध्ये जाऊन माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकेल का. डॉक्टर कुलकर्णींकडे आल्यावर आम्हाला त्यांनी सगळ्या आमच्या फाईलचा आढावा घेतला आणि आम्ही पण अगदी कन्फ्युजच झालो होतो की आता आम्हाला हे निर्णय काय देणार आहेत. पण त्यांनी आम्हाला लॅप्रोस्कोपी दिली आणि हा आम्हाला धक्कादायक निर्णय होता की लॅप्रोस्कोपी आम्ही ऐकून होतो, हा तर वेगळाच प्रकार आहे आणि आमच्या बाबतीत काय हे सांगतायत. म्हणजे ज्या गर्भविषयक व्यंग आहे की जसं आपण ऐकून असतो गैरसमज की अनुवंशिकतेतून आहे की काय. आणि आम्ही तर तेव्हा घाबरलो होतो की हे लॅप्रोस्कोपी आपल्याला सांगितलंय आता आपण करायचं काय. बरं आता आम्ही आलो तर आहोत, पायरी चढलेली आहे, आम्ही देवाचं नाव घेतलं आणि म्हटलं ठीक आहे जे होईल ते होईल. डॉक्टरांवर विश्वास ठेवला आम्ही आणि खरं सांगायचं लॅप्रोस्कोपीमुळेच आमचा शार्दूल आमच्या बरोबर आहे. लॅप्रोस्कोपी झाल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला 3 फ्रंटवरती लढा द्यायचा असं सांगितलं. एक म्हणजे बीज दर्जेदार नसेल म्हणून त्यांनी औषधाची ट्रीटमेंट दिली. दुसरं अनुवंशिक दोष आहे का हे बघितलं, पण तो दोष माझ्यामध्ये नव्हता. आणि पिशवीला एक सूज होती, त्याच्यासाठी त्यांनी ट्रीटमेंटच्या मध्येच औषध सोडल्यामुळे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि अनुवंशिक दोष नसल्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्हाला होप्स आहेत म्हणून प्रेग्नन्सी राहण्यासाठी. लॅप्रोस्कोपी सांगितल्यानंतर डॉक्टरांनी दुसरा पर्याय आम्हाला जो सुचवला तो IUI चा होता. आता इथे पण आम्ही तयारी दाखवली, पण आमचं बॅड लक की आमचा पहिला IUI हा सक्सेस नाही झाला. IUI सक्सेस न झाल्यामुळे मी थोडी फ्रस्ट्रेट झाले होते. तरी पण मी एक दिवस डॉक्टरांकडे सहज आले होते की आता पुढे ट्रीटमेंट आपल्याला काय घ्यायची आहे म्हणून. पण त्यांनी सहज सांगितलं की तुमचे पिरियड्स थोडे पुढे गेल्यामुळे तुम्ही एक ब्लड टेस्ट करून बघा म्हणून. माझी ब्लड टेस्ट पॉझिटिव्ह आले, मी खूप खुश होते. परंतु मनात एक भीती होती की आतापर्यंत माझी 4-5 वेळा ऑपरेशन झाली, परत तशीच होईल का ही मला भीती होती. नॅचरल आमचा गर्भधारणा झाल्यानंतर आमचा आनंद इतका द्विगुणित झाला होता की मी तर आता मिसेसला म्हटलं की बस आता आपण ही लढाई जिंकायचीच. आणि साधारणपणे ज्या स्त्रीला टेस्ट करायला लागतात त्यापेक्षा माझ्या मिसेसला काही अजून टेस्ट करायला लागणार होत्या, काही इंजेक्शन कोर्सेस, काही टेस्टिंग. पण आमची मनाची तयारी आता झाली होती की आमचा डॉक्टरवर तर पूर्ण विश्वास पडला, आम्हाला देवानी साथ दिली होती आणि ही आमची खरी यशाची पहिली पायरी होती. माझी 2-3 वेळा ऑपरेशन झाल्यामुळे डॉक्टरांनी मला इतर स्त्रीला ज्या करायला लागतात टेस्ट त्याच्यापेक्षा मला जास्त करायला लागला. त्यामुळे मला तर अजूनच भीती वाटत होती की इतक्या टेस्ट माझ्यासाठी का केल्या जात आहेत म्हणून. पण ते सगळं सक्सेस झालं, ब्लड टेस्ट वगैरे सगळ्या पॉझिटिव्ह आल्या, सगळं व्यवस्थित झालं सगळं. 4थ्या महिन्याच्या सुरुवातीला मला डॉक्टरांनी एक स्टिच दिला होता आणि त्यानंतर 5वा, 6वा, 7वा, 8वा महिन्यासाठी माझ्यासाठी तर एक पर्वच होतं की मला भीती वाटत की हे सगळे महिने माझे पूर्ण होतील की नाही. एवढ्या सगळ्या मार्गातून आम्ही शेवटी पार पडलो आणि डॉक्टरने दिलेली 21 मे 2004 ही तारीख उजाडली. मिसेसला प्रेग्नन्सी करता डॉक्टरांनी आत घेतलं. काही क्षणातच मी माझ्या छोकऱ्याचा रडण्याचा आवाज ऐकला आणि तो आनंद ज्याची आम्ही उत्कंठेने वाट बघितली इतकी वर्ष आणि अक्षरशः जे डोळ्यातलं पाणी इतकं आम्ही सुखावलो होतो की त्या शब्दाचं वर्णन आहे. म्हणजे एक देवाच्या रूपाने आम्ही डॉक्टर तिथे बघितले. मी माझी पत्नी फक्त विचारलं कशी आहे, दोघेही सुखरूप होते बाळबळांतील आणि बस हा आमचा आनंदाचा दिवस शार्दूल आज आमच्या बरोबर होता. आता मला माझ्या मित्र मैत्रिणी जे आहेत त्यांना एक असंच सुचवायचं आहे की जरी तुमच्या लाईफमध्ये असे प्रॉब्लेम्स झाले, तुमची 2-3 ऑपरेशन झाली, पण काही त्याचं घाबरायचं कारण नाही. आज सायन्स खूप डेव्हलप झालेले आहेत, आज डॉक्टर पाठीशी आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवा, मेडिसिन्सवर विश्वास ठेवा, तुमचा कॉन्फिडन्स फक्त तुम्ही टिकून ठेवा, बस रिझल्ट तुमच्या हाती आहे. आणि आज आमच्या केसमध्ये बघा, आज आम्ही हरलो होतो पण आज आम्ही जिंकलो. आज आम्हाला डॉक्टरने हा रिझल्ट दिला आणि हेच तुमचा कॉन्फिडन्स तुम्ही टिकून ठेवायचा आहे. सगळं काही व्यवस्थित होणार. जरी 4-5 वेळा ऑपरेशन झाली तरी घाबरण्यासारखं काहीच नाहीये, कारण ट्रीटमेंटने सर्व काही होऊ शकतं. म्हणजे माझंच उदाहरण आहे की माझं 4-5 वेळा ऑपरेशन सुद्धा शार्दूल माझ्या हातामध्ये आहे आज.